नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष. उद्या रक्षाबंधन आहे आणि याच दिवशी नारळी पौर्णिमाही आहे. या पवित्र दिवशी केलेली काही छोटीशी कामं आपल्या घरात सकारात्मकता, सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला घरच्या घरी करता येईल असा एक सोपा उपाय सांगणार आहे. आणि हो, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणतीही महागडी वस्तू किंवा मोठा खर्च करण्याची गरज नाही. रक्षाबंधनाचे खरे महत्त्व. रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाच्या हातावर राखी बांधण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि एकमेकांच्या सुखासाठी प्रार्थना करण्याचा. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. म्हणून राखी बांधताना फक्त औपचारिकता म्हणून राखी बांधू नका. मनापासून एक संकल्प करा, माझ्या भावाचे आयुष्य सुखी, निरोगी आणि समृद्ध हो. आमच्या नात्यातील प्रेम कायम राहो, विश्वास राहो. मनातील भावना आणि प्रेमाने केलेली प्रार्थना हाच या सणाचा सर्वात सुंदर भाग आहे. नारळी पौर्णिमेला काय करावे? नारळी पौर्णिमेला नारळाला विशेष महत्त्व आहे. म्हणून पारंपरिक पद्धतीनुसार या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. नारळ हे शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. घरात सुख शांतीसाठी सोपा पारंपरिक उपाय. आता सांगते तो उपाय. सकाळी घराची स्वच्छता करा. देवघर स्वच्छ करून तेथे एक स्वच्छ ताट ठेवा. त्यामध्ये एक नारळ, थोडे अक्षत, हळद, कुंकू, एखादे फूल आणि उपलब्ध असल्यास थोडा गूळ ठेवा. त्यानंतर देवासमोर एक दिवा लावा. हात जोडून आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा आणि मनात एक संकल्प करा, माझ्या घरात नेहमी अन्न, धान्य, आरोग्य, प्रेम आणि समाधान नांदो. आमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढो. यानंतर नारळाला हळद कुंकू लावा आणि तो देवघरात ठेवा. हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा, स्वच्छता आणि सकारात्मक भावना. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, या दिवशी घरामध्ये विनाकारण भांडण, राग, अपशब्द आणि नकारात्मक बोलणे टाळण्याचा प्रयत्न करा. कारण सणाचा खरा अर्थच आहे घरात प्रेम वाढवणे. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. भावंडांनी एकमेकांशी प्रेमाने बोला आणि शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, कपडे किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान हे आपल्या परंपरेमध्ये नेहमी शुभ मानले गेले आहे. नारळी पौर्णिमेला काय टाळावे? या दिवशी अंधश्रद्धेच्या नावाखाली मोठ्या रकमेचा खर्च करू नका. कोणतीही सांगितलेली महागडी वस्तू खरेदी करून भीतीपोटी कोणताही उपाय करणे आवश्यक नाही. तुमची श्रद्धा मनापासून असावी. तसेच अन्नाची नासाडी करू नका. घरातील व्यक्तीशी वाद घालणे, कोणाला दुखावणे आणि रागाने बोलणे शक्यतो टाळा. आणि शेवटचा महत्त्वाचा संदेश. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधावी. फक्त भावाने बहिणीचे रक्षण करावे याचा अर्थ नाही. आजच्या काळात भाऊ आणि बहीण दोघांनीही एकमेकांच्या सुखदुःखात साथ द्यावी, हीच खरी राखीची परंपरा आहे. संकट कितीही मोठं आलं, परिस्थिती कितीही मोठी आली तरी देव आमच्या घरात पैसा येण्यापेक्षा आधी समाधान येऊ दे, पैशाबरोबर आरोग्य येऊ दे आणि समृद्धीबरोबर घरात प्रेम कायम राहू दे. कारण खरं सांगायचं तर ज्या घरात प्रेम, समाधान आणि एकमेकांची साथ असते तिथेच खऱ्या अर्थाने श्रीमंती असते. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला यामधून काही बोध मिळाला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अशी कमेंट द्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे आपल्याला स्वामी समर्थ नेहमी म्हणतात. म्हणूनच मी सांगितलेला हा उपाय नक्की करून पहा आणि त्याचा अनुभव घ्या. धन्यवाद.